अकोला जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे। अकोल्यात पंचायत समित्यांच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपलाय। ही सर्व पदं निवडणुकीद्वारे भरेपर्यंत प्रशासकीय राज राहणार आहे। वाशिम जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांचा कार्यकाळ आज संपला। त्यामुळे या ठिकाणी प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले। त्यासाठी जिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी सांभाळणार आहेत, तर पुढील निवडणुका होईपर्यंत प्रशासक कायम राहणार आहेत। धुळे जिल्हा परिषदेचाही कार्यकाळ आज संपला। त्यामुळे जिल्हा परिषदेची कामं प्रशासक पाहतील, तर प्रशासक किती दिवस या स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम राबवण्यात येते। त्यासाठी अन्न सुरक्षा विभागातील 103 अधिकारी काम करत आहेत। त्यांनी विविध भागातून दुधाचे 1062 नमुने जमा केले। त्यांची तपासणी करून भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे। सिडको ते सिन्नर सिटीलिंक बस सेवा सुरू होणार आहे। नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बस प्रशासनाकडून सिडको वासियांसाठी ही बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। या सुविधेसाठी विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यापारी आणि इतर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल। मनमाड बाजार समिती 2 दिवसांच्या बंदनंतर सुरू झाली। बाजार फी कमी करावी यासाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता, तर हे बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतल्याने आजपासून बाजार समितीचे व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। आयआयटी मुंबईने उद्योग क्षेत्राला पूरक अभ्यासक्रम राबवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आयआयटी मुंबईत येत्या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ई मोबिलिटी हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवला जाणार आहे। भंडाऱ्याच्या पवनीमधील नगर परिषद शाळेत अद्याप कम्प्युटर लॅब नाहीये, तर डिजिटल क्लासरूमच्या नावाखाली ब्लॅकबोर्डवर प्रोजेक्टर लावण्यासाठी लाकडी सांगाडा लटकवण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थी डिजिटल शिक्षण कधी घेणार असा प्रश्न विचारला जातोय। हिंगोली जिल्ह्यात सारंग स्वामींची भाजीची प्रसिद्ध यात्रा भरली आहे। यंदा 200 क्विंटलच्या भाज्यांचा प्रसाद बनवण्यात आलाय। हा प्रसाद विविध कंदमुळे, फळं आणि पालेभाज्यांपासून तयार केला जातो। या यात्रेला 535 वर्षांची परंपरा आहे। वीरशैव समाजाच्या वतीनं ही यात्रा मकर संक्रांतीच्या 2 दिवसांनंतर भरवली जाते। यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते। परभणीच्या गंगाखेड शहरात शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त शोभायात्रा झाली। या शोभायात्रेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला, पुरुष यांच्यासह बच्चे कंपनी शोभायात्रेत सहभागी झाले होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा 345वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला। राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी देशभरातून आणलेल्या पवित्र नद्यांच्या पाण्यानं छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला। जळगावच्या 40 गावात हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रतीक असलेल्या हजरत पीर मुसा कादरी उर्फ दामोशी बाबा यांच्या 3 दिवसीय वार्षिक उरुसाची सुरुवात झाली। यात मोहित देशमुख यांना तलवार धारण करण्याचा मान मिळाला। हा उरुस शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। बँकॉक आणि थायलंडमध्ये पहिल्यांदाच फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। 7 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान हे संमेलन पार पडलं। संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली। यानंतर अभिनेत्री प्रतिभा आहेर यांनी रमाई यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाटक सादर केलं। चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या निमित्तानं जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। राज्यपालांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन झालं। या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध देखाव्यांच्या मृदा, जल आणि वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम सादर केले। धुळ्यातील पिंपळनेर पानखेडेमध्ये आदिवासी बांधवांचं महासंमेलन संपन्न झाले। या संमेलनात 6 प्रस्ताव पारित करण्यात आले।
या ठिकाणी संपूर्ण देशातील आदिवासी संस्कृतीचं दर्शन झालं, तसंच लाखो आदिवासी बांधव या संमेलनात सहभागी झाले. सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या कलाग्राम उत्सव अंतर्गत रांगोळी प्रदर्शन पार पडलं. यावेळी महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती दर्शवणाऱ्या रांगोळ्या साकारण्यात आल्या. आकर्षक आणि सुबक विविध विषयांवरती रांगोळ्या या निमित्तानं काढण्यात आल्या. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उद्या परभणीमधून आंबेडकरी अनुयायींचा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. महिना उलटूनही या प्रकरणात कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याची मागणीही सरकारकडे करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम हे सरकारची बाजू मांडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. 2 कोटींची खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची आता बीडऐवजी लातूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. चाटे यानंच लातूरला हलवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारून किमान हमीभाव कायदा करावा अशी आमची माफक मागणी असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे. तसंच देशात केवळ सरकारी कर्मचारी राहत नाहीत, शेतकरी राहतात, याची सरकारला जाणीव असायला हवी असा टोलाही त्यांनी लगावलाय. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच नागरिकांशी संवाद साधला. जनता दरबार त्यांनी भरवला. बीड जिल्ह्यातल्या परळीतील जगमित्र कारखान्यात धनंजय मुंडे यांचा हा जनता दरबार भरला. कराडच्या जेलवारीनंतर धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात ऍक्टिव्ह झाले. त्यांचा हा पहिला जनता दरबार भरवण्यात आला. जालन्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुडगूस पाहायला मिळतोय. पिसाळलेल्या एका कुत्र्यानं तरुणीसह तिच्या आईचा चावा घेतला, त्यामुळे दोघीही जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणीत शेतकऱ्यांनी पाथरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना जाहीर केलेलं अनुदान मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. यामुळे आर्थिक संकटात असलेला शेतकरी आता मेटाकुटीला आलाय. यवतमाळच्या कळंब शहरात चोरी, घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी वर्गात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सकाळच्या सुमारास बाजारपेठेतील 3 दुकानं फोडल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले. दरम्यान पोलिसांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. यवतमाळमधील घाटंजी पंचायत समितीत वंचित बहुजन आघाडीकडून जलाभिषेक आंदोलन झालं. पिण्याच्या पाण्याची समस्या आणि रस्त्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी हंड्यानं पाणी ओतून जलाभिषेक आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धाराशिव आणि बार्शी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा शोध घेण्यासाठी ताडोबातून रॅपिड रेस्क्यू टीम आता दाखल झाली आहे. त्याचबरोबर वन विभागाचे कर्मचारीही पोहोचलेत. 2 दिवसांपासून 45 जणांकडून वाघाचा शोध सुरू आहे.